तुम्हाला सुद्धा असं लक्षात येतं की तुम्हाला हायपरटेन्शन आहे आणि जेव्हा वेदर चेंज होतं तेव्हा तुमचं बीपी जे आहे ते वाढायला लागतं। अशीच एक केस आपल्याकडे क्रॉनिक केअर प्लॅनमध्ये झाली, जिथे हे पेशंट भारताच्या बाहेर दुसऱ्या कंट्रीमध्ये राहतात आणि तिथे जेव्हा टाईम चेंज होतो, म्हणजे त्यांचं डे शिफ्ट जी असते ती होते, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की त्यांचं जे बीपी आहे ते वाढायला लागले हळूहळू आणि कुठे ना कुठेतरी थोडंसं त्यांची बॉडी त्या चेंजला अडॅप्टसुद्धा नव्हती करू शकत की दिवसाचा वेळ जो आहे तो वाढला किंवा रात्रीचा जो वेळ आहे तो कमी झाला आणि ते ह्या गोष्टीमुळे काळजी करत होते की त्यांचं बीपी जे आहे ते सुद्धा वाढतं। या केसमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की वेदर चेंजबरोबर आपली बॉडी अडॅप्ट करायला थोडासा वेळ घेते। सो अशा केसमध्ये आपल्याला आपली झोप पूर्ण होते की नाही हे बघणं अत्यंत आवश्यक आहे। किमान 7 ते 8 तास व्यवस्थित झोप घेणं, मेडिटेशन करणं, डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस करणं, ह्याच्यामुळे तुमचं बीपी जे आहे ते नियंत्रणात येऊ शकतं। सो तुमच्याबरोबर सुद्धा असं होतं का की काही वेदर चेंजेस झाले की मग तुमचं बीपी वाढतंय असं लक्षात येतं? सो तुम्हाला सुद्धा याच्याबद्दल जर का अजून जाणून घ्यायचं असेल तर आपल्या जस्ट फॉर हार्टच्या ॲपवरती आजच तुमचं बीपी जे आहे ते रेग्युलरली ट्रॅक करायला सुरुवात करा आणि तुमची बीपीची ट्रेंड कशी आहे ती सुद्धा समजून घ्या। ॲपच्या लिंकसाठी खालती कमेंटमध्ये नक्की पहा। धन्यवाद।